झाला पहिला डीपीपी सॉल्व्ह करून. आले नसतील तो भाग वेगळा, पण ट्राय तर करून झालेत ना पूर्ण. पूर्ण नाही झाले की होते तरी किती किती होते डीपीपी मध्ये क्वेश्चन्स? किती क्वेश्चन्स आहेत? ओके. लवकरच चला रे. चला, काल आपण 17 पर्यंत डिफिकल्टीज तुमच्या सॉल्व्ह केल्या होत्या. आता जरा इकडे लक्ष द्या माझ्याकडे. झालं? मन जरा जरा म्हणजे पूर्ण शांत करा आणि नीट लक्ष द्या. मला सांगा, 20 क्वेश्चन नंबर 20 पर्यंत काही डिफिकल्टीज आहेत का? तुमच्या मनात जर फॉर्म्युल्यांचा विचार येत असेल, ऐका, तर आपण फक्त दोनच फॉर्म्युले पाहिलेत. एक फॉर्म्युला आहे प्रेशर ऑफ द लिक्विड कॉलम P इक्वल टू एच रो जी. दुसरा फॉर्म्युला आहे अपथ्रस्ट. अपथ्रस्ट F इक्वल टू अपथ्रस्ट एक प्रकारचा फोर्स आहे V रो जी. जेवढेही काही प्रॉब्लेम्स असतील तेवढे या दोनच फॉर्म्युल्यावर बेस्ड आहेत. जरी बुक्समध्ये खूप वेगवेगळे फॉर्म्युले दिले असतील तरी. समजलं का? दोन तर फॉर्म्युले माहिती आहेत तुम्हाला. प्रेशर P इक्वल टू एच रो जी आणि अपथ्रस्ट F इक्वल टू व्ही रो जी. फक्त अपथ्रस्ट काय आहे वगैरे वगैरे ते तुम्हाला माहित असलं पाहिजे. रो काय आहे एटसेट्रा माहित असलं पाहिजे. मला सांगा, 20 पर्यंत काही डिफिकल्टीज आहेत का? अप टू क्वेश्चन नंबर 18. ओके, पहा क्वेश्चन नंबर 18. बघा, मला पॉसिबल तेवढेच होईल ज्यावेळेस तुम्ही इकडे क्वेश्चन कडे पूर्ण फोकस कराल. झालं? आता कोणीही मला हालचाल करताना नाही दिसलं पाहिजे. सर्वांचं लक्ष इकडे. क्वेश्चन नंबर 18 पहा काय. एकदम हा असा फॉर्म्युलाही पाठ करणारे विद्यार्थी आहेत. आपल्याला तसं नाही करायचं. हा कसा डेव्हलप झाला फॉर्म्युला त्यावर लक्ष द्यायचं आहे. पहा काय म्हटलेलं आहे. डेन्सिटी ऑफ आईस इज रो अँड दॅट ऑफ वॉटर इज सिग्मा. म्हणजे सॉलिडची डेन्सिटी रोनी दाखवली आणि लिक्विडची डेन्सिटी सिग्मानी दाखवली. ठीक आहे. नोटेशन्स तर बदलत राहतात. एखाद्या सॉलिडची डेन्सिटी D1 नी दाखवतील, लिक्विडची डेन्सिटी D2 नी दाखवतील. पण जनरली सॉलिडची डेन्सिटी सिग्माने दाखवतात आणि लिक्विडची डेन्सिटी रोनी दाखवतात मोस्ट ऑफ द केसमध्ये. पण आपल्या नोट्समध्ये आपण काय केलेलं आहे की सॉलिडची डेन्सिटी दाखवताना रो एस फॉर सॉलिड, लिक्विडची डेन्सिटी दाखवताना रो एल फॉर लिक्विड. म्हणजे आपल्याला कन्फ्युजन व्हायचं कारण नाही. पण असे सिम्बॉल्स वापरलेले असू शकतात. व्हॉट विल बी द डिक्रीज इन व्हॉल्यूम व्हेन मास एम ऑफ आईस मेल्ट्स. तुम्हाला काय विचारलं? डिक्रीज इन व्हॉल्यूम विचारलं. कुठं गेला? हे कसं काय सुरू झालं? लक्ष द्या, पूर्ण सिच्युएशनवर आपण विचार करू. फॉर्म्युल्यात बसणारा प्रॉब्लेम नाही आहे. काय म्हटलेलं आहे? डिक्रीज इन व्हॉल्यूम व्हेन मास एम ऑफ द आईस मेल्ट्स. विचार करू शकता का? पहा, प्रॉब्लेम तुम्हाला सोडवता आला पाहिजे. हे बिकर आहे. या बिकर मध्ये हे वॉटर आहे आणि आईस जो आहे तो फ्लोट होत आहे. थोडा पोर्शन वर असतो, जास्त पोर्शन वॉटरच्या खाली असतो. बरोबर आहे. आता डिस्प्ले झालेला आहे. बरोबर आहे. या ठिकाणी आईस राहणार नाही. या ठिकाणी
व्हॉल्यूम कोणाचं जास्त असते? आईचं व्हॉल्यूम जास्त असते की वॉटरचं व्हॉल्यूम जास्त असते? ज्याची डेन्सिटी कमी त्याचं व्हॉल्यूम जास्त. वॉटरवर आईस फ्लोट होते म्हणजे आईची डेन्सिटी कमी आहे, वॉटरची डेन्सिटी जास्त आहे. ज्याची डेन्सिटी कमी असेल त्याचं व्हॉल्यूम जास्त असते. म्हणून इथे आईचं व्हॉल्यूम काय असणार? जास्त असणार. आणि ज्यावेळेस ते आईस काय झालं, मेल्ट झालं, बरोबर आहे, तर तुम्हाला काय विचारलं, व्हेन मास एम ऑफ द आईस मेल्ट्स, आणि तुम्हाला विचारलं डिक्रीज इन व्हॉल्यूम, व्हॉल्यूम मधला डिक्रीज विचार कसं करणार? एक तर हे असं करू शकता, दुसरं ना इथे फ्लोटिंग वगैरे काही घेऊ नका तुम्ही. फ्लोटिंग न घेता फक्त तुम्हाला ना फक्त आईस चलवी. मग कोण सांगेल कसं करता येईल हे प्रॉब्लेम? डिक्रीज इन व्हॉल्यूम तुम्हाला काढायचं. कसं काढाल? कोणाकोणाला करता आलं? कोणालाच नाही. मला सांगा, इतकं सिंपल प्रॉब्लेम आहे, याच्यापेक्षा सिंपल प्रॉब्लेम कुठलाच नाही आहे. फक्त ना फॉर्म्युल्यात, रेडीमेड फॉर्म्युल्यात नाही बसत. मला सांगा, डेन्सिटीचा फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला? काय असते डेन्सिटी? मास अपॉन व्हॉल्यूम. मग डेन्सिटी ऑफ आईस किती आहे? रो. रो बरोबर काय असणार? मास अपॉन व्हॉल्यूम. हे झालं व्हॉल्यूम ऑफ आईस. सो व्हॉल्यूम ऑफ आईस V1 इक्वल टू काय असणार? मास अपॉन डेन्सिटी रो. बरोबर आहे. पण जेवढ्यास आईस, व्हेन आईस इज कन्वर्टेड इन टू वॉटर, मास रिमेन कॉन्स्टंट. जेवढा आहे तेवढंच राहील ना, मास बदलणार नाही. फक्त आईस मोठं असेल तर मास व्हॉल्यूमनी, लिक्विड व्हॉल्यूमनी कमी होणार. आईस मेल्ट झाल्यानंतर कमी होते, त्याचं व्हॉल्यूम कमी होते. माहिती आहे तुम्हाला? आईसचं व्हॉल्यूम जास्त असते आणि त्याचं जे वॉटर आहे त्याचं व्हॉल्यूम कमी असते. कदाचित ना तुम्ही जॉग्राफीमध्ये पाहिलं असेल, ते खडकांमध्ये ना थोड्याशा भेगा असतात, त्या भेगांमध्ये ना वॉटर जमा होते, बरोबर आहे. आणि रात्रीच्या वेळेस ना वॉटर थंड होते काही एरियाजमध्ये, बरोबर. वॉटर थंड झाल्यामुळे त्या वॉटरचं आईस होते. वॉटरचं आईस झाल्यामुळे त्याचं व्हॉल्यूम जास्त असते. ते या वॉटरला, सॉरी, या खडकाला तडकवून टाकते. झालं नाही का तुमचं कधी? आहे ना. मग तडकवते का बरं? त्याचं व्हॉल्यूम वाढते म्हणून तडकवते, बरोबर आहे ना. ओके. म्हणून हे कशाचं व्हॉल्यूम झालं? पहिलं जे व्हॉल्यूम काढलं हे कशाचं व्हॉल्यूम झालं? आईसचं व्हॉल्यूम झालं. आता परत फॉर्म्युला वापरा. डेन्सिटी इक्वल टू काय करणार तुम्ही? मास अपॉन व्हॉल्यूम V2. पण सिग्मा डेन्सिटी कोणाची आहे? वॉटरची. वॉटरचं व्हॉल्यूम काढताना V2 बरोबर काय करणार? मास अपॉन सिग्मा. कोणाचं व्हॉल्यूम जास्त आहे? आईचं व्हॉल्यूम जास्त आहे की वॉटरचं व्हॉल्यूम जास्त आहे? आईचं व्हॉल्यूम जास्त आहे. डिक्रीज इन व्हॉल्यूम काढताना जास्त व्हॉल्यूम मधून कमी व्हॉल्यूम मायनस करा. मग जास्त व्हॉल्यूम V2 आहे, मग डिक्रीज इन व्हॉल्यूम डेल्टा V काढताना कोणतं व्हॉल्यूम जास्त आहे? आईचं जास्त आहे. म्हणजे V1 मधून V2 काय करा? मायनस करा. तर V1 किती आहे? M बाय रो. आणि V2 किती आहे? M बाय सिग्मा. M तुम्ही कॉमन काढा. M जर तुम्ही कॉमन काढला तर इथं काय लिहिता येणार? 1 बाय रो मायनस 1 बाय सिग्मा. याला तुम्हाला काय करता येणार? इट इज M इंटू, हा घ्यायचा सिग्मा इकडे, मायनस घ्यायचा रो अपॉन रो इंटू सिग्मा. आहे का बघा ऑप्शन मध्ये? हा असेल ना, कुठेतरी असेल. हा, हे सी ऑप्शन आहे. काय होतं या प्रॉब्लेम मध्ये? मला सांगा, या प्रॉब्लेम मध्ये होतं काय? काहीच तर नव्हतं. तर समजलं का काय? आणि मला सांगा, हा 11वीतलाही फॉर्म्युला नाही, हा तर 8, 9, 10 मध्ये झालेला आहे. डेन्सिटी इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. आईस असेल तर आईची डेन्सिटी मास अपॉन व्हॉल्यूम, आणि वॉटर झाला तर वॉटरची डेन्सिटी मास अपॉन व्हॉल्यूम. पण प्रत्येक वेळेस काय काढायचं होतं? पहिल्यांदा आईचं व्हॉल्यूम काढलं, नंतर वॉटरचं व्हॉल्यूम काढलं. आईचं व्हॉल्यूम जास्त होतं, वॉटरचं व्हॉल्यूम कमी होतं. डिक्रीज इन व्हॉल्यूम, सॉरी, ओके, डिक्रीज इन व्हॉल्यूम काढताना आईच्या व्हॉल्यूम मधून वॉटरचं व्हॉल्यूम सबस्ट्रॅक्ट केलं, मायनस केलं. समजलं का? तरी कोणालाच नाही करता आलं. गुगल वगैरे नाही करून पाहिलं का तुम्ही? त्याच्यावर नव्हतं का? कोणी कोणी करून पाहिलं होतं गुगल? मिळालं होतं आन्सर? तिथे सर्वच क्वेश्चनचे आन्सर आहेत. समजलं? तुला आता काही वाटून नाही राहिलं का? याच्यात तर काहीच नव्हतं. काहीच नव्हतं ना. आता फॉर्म्युला ढंगाचा होता ना, 11वी 12वीच्या लायकीचं होतं, बरोबर आहे. डेन्सिटी इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम, हे तुम्हाला माहिती आहे. आणि आईसचं व्हॉल्यूम जास्त असते आणि वॉटरचं व्हॉल्यूम कमी असते, हेही तुम्हाला माहिती आहे, बरोबर आहे. वॉटरचं व्हॉल्यूम सर्वात कमी किती टेम्परेचरला असते? 4 डिग्री सेंटीग्रेडला. व्हॉल्यूम जेवढं कमी असेल डेन्सिटी तेवढी जास्त असेल. मग डेन्सिटी इज मॅक्सिमम ॲट 4 डिग्री सेंटीग्रेड, बरोबर आहे. आणि म्हणून 4 डिग्री सेंटीग्रेडला व्हॉल्यूम कमी आहे आणि डेन्सिटी जास्त आहे. चिराग, आय समझ में? कुछ भी नहीं था? हाँ,
लेकिन वो ठीक है, अब कुछ भी नहीं था उसमें। चलो आगे 20 पर्यंत सांगा। इतनी जल्दी आ रहे भाई? सामने आपके लिए सीटें खाली है। सांगा पुढचा प्रॉब्लेम 20 पर्यंत आहे काही प्रॉब्लेम? 25 पर्यंत सांगा, बोलू नका. अप टू क्वेश्चन नंबर 25. 21. हे काय होऊन राहिलं आज? ओके पहा, क्वेश्चन नंबर 21. यासाठी ना आणखी जरा चांगलं कॉन्सन्ट्रेशन लागेल तुमचं. हा बघा, बरेच सिलेबसमध्ये काय होणार की कधी नंतरच्या चॅप्टर मधल्या क्वेश्चनवर अगोदरच्या चॅप्टर मध्ये प्रॉब्लेम्स येतात. जे 2 चॅप्टर 3 चॅप्टर 4 चॅप्टर मिळून क्वेश्चन्स बनतात. हा जो क्वेश्चन आहे हा इलॅस्टिसिटी रिलेटेड आहे. आणि इलॅस्टिसिटी मधली एक टर्म आहे बल्क मॉड्युलस, जी याच्या अगोदर घेतली होती आपण, आताही घेऊ आणि नंतर या प्रॉब्लेमला आपण सॉल्व्ह करू. पहिल्यांदा प्रॉब्लेम काय थोडं वाचू आपण. पहा काय म्हटलेलं आहे, फक्त ना पूर्ण लक्ष इकडे लागेल. मला बोलताना दिसलं तर मग मी काढून दिला आता. पहा, द डेन्सिटी रो ऑफ वॉटर ऑफ बल्क मॉड्युलस बी. वॉटरची डेन्सिटी रो आहे आणि वॉटरचा बल्क मॉड्युलस बी आहे. तुम्हाला बल्क मॉड्युलस काय ते आपण पाहणार आहोत. ॲट डेप्थ वाय इन द ओशन इज रिलेटेड टू डेन्सिटी ॲट द सरफेस रो नॉट. बरोबर आहे. आणि सरफेस ओशन तुम्ही इमॅजिन करा, ओशनवर जे वॉटर आहे सरफेसवरची डेन्सिटी किती आहे? रो नॉट. आणि डेप्थ किती आहे? वाय. वाईड त्या डेप्थला डेन्सिटी किती आहे? रो. आणि रो आणि रो नॉट यांचं रिलेशन विचारलं. समजलं का क्वेश्चन? समजलं नसेल तर मी इथे डायग्राम काढतो. पहा किती सिंपल आहे. समजा हा ओशन आहे, ठीक आहे, वॉटर आहे पूर्ण, आणि सरफेसवर जे वॉटर आहे त्याची डेन्सिटी कमी असणार आणि सरफेसवरच्या वॉटरची डेन्सिटी आहे रो नॉट. तुम्ही जसे जसे खालच्या पॉईंटला जाणार वरचं वॉटर खालच्या वॉटरला कॉम्प्रेस्ड करेल. कॉम्प्रेस केल्यामुळे डेन्सिटी गॉन इन्क्रीजिंग. तुम्ही किती खोल आलात? वाय इतकं, म्हणजे याची ज्याला आपण म्हणतो ते किती आहे? वाय. आणि इथे डेन्सिटी किती मिळाली? रो. आणि तुम्हाला रो आणि रो नॉट यांच्यामधलं रिलेशन काढायचं. आता समजलं का? प्रत्येक प्रॉब्लेमला असं समजलं पाहिजे क्लिअरली त्या प्रॉब्लेममध्ये काय म्हटलेलं आहे. पण इथे एक टर्म आलेली आहे, काय? बल्क मॉड्युलस. तर बल्क मॉड्युलस काय असते तेवढं मी तुम्हाला सांगतो, नंतर हे प्रॉब्लेम सहज सॉल्व्ह होऊन जाणार. मी इथल्या इथे सांगतो मी बल्क मॉड्युलस काय असतो. पहा नीट लक्ष द्या. एखादा स्पियर आहे, समजण्यासाठी रबर स्पियर आहे. या जर सर्व डायरेक्शननी फोर्सेस अप्लाय केले यावर, तर प्रेशर अप्लाय होणार आणि त्या प्रेशरमुळे हा कॉम्प्रेस्ड होणार. आणि कॉम्प्रेस झाल्यामुळे हा थोडा लहान झाला. म्हणजे एखादा स्पियर जर ओशनमध्ये वॉटर लेवलच्या खाली असेल जस्ट, तर तो मोठा असतो. त्याला जर तुम्ही खाली 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 नेलं तर वरचं वॉटर त्याला काय करणार? कॉम्प्रेस करणार. ज्यावेळेस तो तळाशी जाणार त्याचं व्हॉल्यूम काय झालेलं असेल? कमी झालेलं असेल. कशामुळे? ड्यू टू अप्लाइड प्रेशर. समजलं का? तुम्ही फोर्सेस मिळूनच काय बनत असते? प्रेशर बनत असते. ते इथे फोर्सेस ऍक्ट झाले, या फोर्सेस मिळून प्रेशर बनलं आणि हे व्हॉल्यूम काय झालं? कमी झालं. कितीने कमी झालं बघा. पहिलं व्हॉल्यूम असेल काय म्हणू आपण? V1. दुसरं व्हॉल्यूम असेल V2. पहिलं आहे काय समजण्यासाठी 10 लिटर, नंतर हे किती झालं? 9 लिटर. कितीने कमी झालं? 1 लिटरने व्हॉल्यूम कमी झालं किंवा 1 मीटर क्यूबने व्हॉल्यूम कमी झालं. जेवढं व्हॉल्यूम कमी झालं त्याला DV ने दाखवतात. DV डिक्रीज इन व्हॉल्यूम. DV काय आहे? डिक्रीज इन व्हॉल्यूम. ओके. आणि हे व्हॉल्यूम कशामुळे डिक्रीज झालं? ड्यू टू इन्क्रीज इन प्रेशर. ज्यावेळेस त्या बॉडीला तुम्ही ओशनमध्ये वाईट किंवा खाली कन्सिडर केलं, बरोबर आहे, तर इथे तो स्पियर काय झाला? कॉम्प्रेस झाला. कॉम्प्रेस झाल्यामुळे काय झालं? त्याचं व्हॉल्यूम कमी झालं. व्हॉल्यूम कमी झालं म्हणजे डेन्सिटी वाढली. बरोबर आहे. व्हॉल्यूम कमी झालं, डी या बॉलवर किंवा या स्पियरवर ऍक्ट होणारं प्रेशर जे आहे. म्हणून आपण काय लिहू शकतो इथे? इथे एक टर्म आहे दॅट इज कॉल्ड बल्क मॉड्युलस. बल्क मॉड्युलस काढताना तुम्ही काय करता? डीपी अपॉन डीव्ही बाय व्ही. बघा, डीव्ही बाय व्ही. डीव्ही बाय व्ही म्हणजे काय? चेंज इन व्हॉल्यूम पर युनिट व्हॉल्यूम. त्याला बरोबर समजून, प्रत्येक टर्मला बरोबर समजून घ्या. डीव्ही बाय व्ही. तुम्हाला काय कळतं? काही मला तर वाटतं ना भौतिक विद्यार्थ्यांना काहीच नाही कळत डीव्ही बाय व्ही म्हणजे काय. व्हॉट इज मीन बाय डीव्ही बाय व्ही?
व्हॉट डज इट मीन? समजा असं म्हणू की ओरिजिनल व्हॉल्यूम आहे 2 लिटर. ऐका बरोबर, 2 लिटर मधला चेंज जो आहे तो काहीतरी झाला 10 ml. 2 लिटर मधला चेंज. मग 1 लिटर मधला चेंज किती होणार? 5 ml. 1 लिटर मधला चेंज म्हणजे चेंज पर युनिट व्हॉल्यूम. हेच ते आहे. 2 लिटर मध्ये जर एवढा चेंज होत असेल तर 1 लिटर मध्ये किती चेंज होणार? म्हणजे युनिट व्हॉल्यूम मध्ये होणारा चेंज दॅट इज डीव्ही बाय व्ही. बरोबर आहे. हे काय होतं? व्ही. हे काय होतं? डीव्ही. तुम्हाला आन्सर किती मिळाला? 5. 5 आन्सर कसं काढलं तुम्ही? या डीव्ही ला व्ही नी डिवाइड केलं. सो व्हॉट डज इट मीन डीव्ही बाय व्ही? चेंज इन व्हॉल्यूम पर युनिट व्हॉल्यूम म्हणजे युनिट व्हॉल्यूम मध्ये होणारा चेंज. बरोबर आहे. डीपी इतक्या प्रेशरमुळे युनिट व्हॉल्यूम मध्ये जो चेंज होणार दॅट इज कॉल्ड एज बल्क मॉड्युलस के. सो के बरोबर काय असणार? डीपी अपॉन डीव्ही बाय व्ही. मला सांगा हा खोल किती आहे? वाय. वाय इतका खोल आहे तर इथलं प्रेशर तुम्हाला सांगता येईल डीपी इक्वल टू काय असणार? एच रो जी. मग तुम्हाला डीपी माहित आहे. डीपी बरोबर किती आहे? एच रो जी. तुम्हाला माहिती काय नाही? डीव्ही बाय व्ही. बल्क मॉड्युलस जो इथे बी ने दाखवला, आपण के ने दाखवला, इथे बल्क मॉड्युलस कशाने दाखवला? बी ने. मला सांगा बल्क मॉड्युलस एवढी टर्म थोडक्यात समजली का तुम्हाला? बल्क मॉड्युलस काढताना काय करायचं? वरचं काय लिहायचं? किती प्रेशर अप्लाय केलं ते लिहायचं. अपॉन काय लिहायचं? चेंज इन व्हॉल्यूम पर युनिट व्हॉल्यूम लिहायचं. म्हणजे ओरिजिनल व्हॉल्यूम मध्ये किती चेंज झाला, बरोबर आहे, तर चेंज इन व्हॉल्यूम पर युनिट व्हॉल्यूम लिहायचं. तर हा झाला बल्क मॉड्युलस. यामधलं डीपी तुम्हाला माहिती आहे, फक्त आपल्याला तुम्हाला माहिती काय नाही? डीव्ही बाय व्ही. आता बघा डीव्ही बाय व्ही तुम्हाला कसं काढता येणार? तुम्हाला पहिल्यांदा मी एक शॉर्टकट फॉर्म्युला सांगतो की मला सांगा व्हॉल्यूम जर कमी झालं तर डेन्सिटी वाढेल. म्हणून डीव्ही काय झालं? चेंज इन व्हॉल्यूम. हे झालं ओरिजिनल व्हॉल्यूम. असंच लिहिता येते चेंज इन डेन्सिटी डी रो ओरिजिनल डेन्सिटी रो नॉट. पण व्हॉल्यूम कमी झालं तर डेन्सिटी वाढते, म्हणजे रिलेशन उलट आहे. म्हणून इथे काय टाकता येणार? मायनस. इथे आपण चेंज इन व्हॉल्यूम आपण ओरिजिनल व्हॉल्यूम घेतलं, इथे चेंज इन डेन्सिटी आपण ओरिजिनल डेन्सिटी घेतलं. मायनस साईन का टाकलं? कारण व्हॉल्यूम कमी होणार तर डेन्सिटी वाढेल, व्हॉल्यूम वाढलं तर डेन्सिटी कमी होणार. असं इन्व्हर्स रिलेशन आहे, इन्व्हर्स रिलेशन आहे. म्हणून इथे त्या इन्व्हर्सला इंडिकेट करण्यासाठी काय घेतलं? मायनस साईन. एवढं पहिले समजलं का? म्हणजे तुम्हाला कुठेही काय करता येणार? जिथे डीव्ही बाय व्ही आहे तिथे काय लिहिता येणार? डी रो बाय रो. डी रो बाय रो म्हणजे चेंज इन डेन्सिटी पर युनिट ओरिजिनल डेन्सिटी. व्हॉट इज डी रो? अगदी सुरुवातीची डेन्सिटी आहे रो नॉट, नंतरची डेन्सिटी झाली रो. मग खाली गेल्यानंतर रो काय झाला? वाढला. मग कितीने वाढला? पहिले आहे रो नॉट, नंतर झाला रो, तर कितीने डेन्सिटी वाढली? पहिली डेन्सिटी आहे 10, नंतर डेन्सिटी झाली 12, कितीने वाढली? हे कसं तुम्ही सांगता तसंच हे सांगा. पहिली डेन्सिटी आहे रो, नंतरची डेन्सिटी आहे रो नॉट, कितीने वाढली? तर रो मधून रो नॉट. सिम्बॉल समजले पाहिजेत. रो मधून रो नॉट मायनस करा, तुम्हाला काय मिळेल? चेंज इन डेन्सिटी. समजलं का? ओरिजिनल सुरुवातीला वॉटर सरफेस डेन्सिटी किती आहे? 10. जसे तुम्ही खोल जाणार, बरोबर आहे, कॉम्प्रेस्ड होणार बॉडी, डेन्सिटी गॉन इन्क्रीजिंग. अगदी तळाशी गेले, डेन्सिटी किती झाली? 12. कितीनी वाढली? 2 नी वाढली. सिम्बॉलिकली या 2 नी कितीनी वाढली हे दाखवायचं असेल तर रो मधून रो नॉट मायनस करा. त्यालाच आपण डी रो ने दाखवलं. सो डी रो इक्वल टू काय असणार? रो मायनस रो नॉट. म्हणून जिथे डी रो आहे तिथे तुम्हाला काय लिहिता येणार? रो मायनस रो नॉट. सो डीव्ही बाय व्ही इक्वल टू डी रोच्या जागी काय करणार? रो मायनस रो नॉट अपॉन रो नॉट. बरोबर आहे. आणि परत तिथे काय टाकाल? मायनस साईन तुम्ही टाकू शकता. मायनस साईन फक्त एवढंच सांगते की व्हॉल्यूम वाढलं तर डेन्सिटी कमी होते आणि व्हॉल्यूम कमी झालं तर डेन्सिटी वाढते. म्हणून तुम्हाला जिथे डीव्ही बाय व्ही आहे तिथे काय लिहिता येणार? रो मायनस रो नॉट अपॉन रो नॉट. समजलं का? एक लक्षात ठेवायचं, डीव्ही बाय व्ही इक्वल टू डी रो बाय रो. डीव्ही बाय व्ही म्हणजे चेंज इन व्हॉल्यूम अपॉन ओरिजिनल. आणि याच्या मागचंही थोडंसं लॉजिक आपल्या लक्षात पाहिजे की आपल्याकडे एक बॉडी आहे, त्या बॉडीला आपण वॉटरच्या आतमध्ये घेऊन चाललो. वॉटरच्या आतमध्ये नेल्यामुळे वॉटरचं प्रेशर त्या बॉडीला काय करणार? कॉम्प्रेस करणार. त्यामुळे त्या बॉडीचं व्हॉल्यूम कमी होणार. ओरिजिनल व्हॉल्यूम किती होतं? व्ही. कितीने कमी झालं? डीव्ही. म्हणून आपण काय घेतलं? डीव्ही बाय व्ही. तर सिमिलरली ओरिजिनल डेन्सिटी किती होती? रो नॉट. डेन्सिटी कितीने कमी झाली किंवा वाढली? डी रोनी. बरोबर आहे. म्हणून इथे काय घेतलं? चेंज इन डेन्सिटी अपॉन ओरिजिनल डेन्सिटी. मायनस साईन का टाकलं? जसं व्हॉल्यूम कमी होणार डेन्सिटी वाढेल. म्हणजे ह्या दोन टर्म एकमेकांच्या अपोजिट नेचरच्या आहेत. वेन व्हॉल्यूम डिक्रीजेस डेन्सिटी इन्क्रीजेस, म्हणून आपण मायनस टाकलं. आता डी रो काय असेल? तर ओरिजिनल डेन्सिटी किती आहे? रो नॉट. बरोबर आहे. जसे खोलवर जाणार पाण्यामध्ये डेन्सिटी किती झाली? रो. तर चेंज कितीने झाली? रो मायनस रो नॉट. म्हणजे जो डी रो आहे त्याला तुम्ही काय लिहू शकता? रो मायनस रो नॉट लिहू शकता. समजलं का?
अरे समजलं, लक्षात आलं? तर असं तुम्हाला लिहिता येईल. कोणाच्या डोक्यात हे नाही आलं काय, सर हे आलं, हे कसं आलं हे सांगा, नाही का? डीव्ही बाय व्ही इक्वल टू मायनस डी रो बाय रो, हे कसं आलं हे विचारायला पाहिजे ना तुम्ही. बघा हे कसं आलं ते सांगू, नंतर आपण या प्रॉब्लेमला चांगल्या तऱ्हेने सोडून घेऊ. लक्ष द्या, मी इथेच करतो साईडला. स्पियर असो की कुठलीही बॉडी असो, बरोबर आहे, आपण समजण्यासाठी ना स्पेरिकल बॉडी घेतली तरी चालेल. मास इक्वल टू काय असेल, व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी. मास इक्वल टू व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी. कळलं का? आता बघा, एखाद्या बॉडीला कॉम्प्रेस करा की एक्सपांड करा, मास रिमेन कॉन्स्टंट. जे कॉन्स्टंट असते त्याचा डेरिव्हेटिव्ह झिरो असतो, त्याचा डेरिव्हेटिव्ह झिरो असतो. हे जो हा जो फॉर्म्युला डेव्हलप केला त्याच्या मागचं लॉजिक समजून घ्या. मास इक्वल टू व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी या फॉर्म्युल्याला आपण डिफरन्शिएट करणार आहोत, बरोबर आहे? काय करणार आहोत? डिफरन्शिएट. सो याला डिफरन्शिएट करू. जे कॉन्स्टंट आहे ते बदलणार नाही, जे बदलणार नाही त्यामधला बदल किती? झिरो. मास बदलणार, डेरिव्हेटिव्ह झिरो. आता इथे दोन टर्म्स आहेत, व्हॉल्यूम बदलते, डेन्सिटी बदलते. मग दोन टर्म जर बदलत असतील तर तुम्हाला माहित आहे कुठं आलं होतं, याच्या अगोदर शिकवताना कुठेतरी याचा उपयोग झाला होता आपल्याला. मी तुम्हाला तसं सांगतो. इकडे समजा एक्स आणि वाय आहेत आणि तुम्हाला याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे, डी बाय डी टी. तुम्ही काय करता, पहिल्यांदा एक्सला जसं तसं ठेवता आणि डी बाय डी टी वायला लावता, म्हणजे काय झालं, डी वाय बाय डी टी. नंतर काय करता, प्लस. आता काय करता, डी बाय डी टी एक्सला लावता, सो डी एक्स बाय डी टी वायला ॲज इट इज ठेवता. दिस कॉल्ड एज प्रोडक्ट रूल. याला काय म्हणतात, प्रोडक्ट रूल. समजलं का? हेच टेक्निक आपल्याला इथे वापरायचं आहे. फक्त आपल्याला इथे डिफरन्शिएट करायचं, म्हणजे फक्त डी अप्लाय करायचा आहे. म्हणून आपण करणार बघा, एम किती झाला, झिरो. व्ही ॲज इट इज ठेवा, व्ही ठेवा, रोचा काय करा, डी रो. प्लस आता काय करा, व्हीचा काय करा, डी व्ही. आणि रो जो आहे त्याला ॲज इट इज ठेवा. समजलं का काय केलं? डिफरन्शिएट करणं. एक्सचा काय होतो, डीएक्स. वायचा काय होतो, डी वाय. बरोबर आहे. तर व्हीचा काय होणार, डी व्ही. रोचा काय होणार, डी रो. पण दोघांचं आहे, मास आहे कॉन्स्टंट. जे कॉन्स्टंट आहे त्याचं डिफरन्सिएशन झिरो असते. ह्या दोन्ही टर्म बदलतात. दोन टर्म जर प्रोडक्ट मध्ये असतील तर एक टर्म कॉन्स्टंट घ्यायची, दुसऱ्याचं डिफरन्सिएशन घ्यायचं, प्लस पहिली कॉन्स्टंट घेतली, दुसऱ्याचं डिफरन्सिएशन घेतलं, नंतर काय करायचं, पहिल्याचं डिफरन्सिएशन घ्यायचं आणि दुसरी कॉन्स्टंट घ्यायची. म्हणून एम मास कॉन्स्टंट होतं, कॉन्स्टंट बदलत नाही, बदलत. आता हे यांचा काय प्रोडक्ट, याला डिफरन्शिएट करायचं. डिफरन्शिएट करायचं आहे तर व्ही घेतला कॉन्स्टंट, रोचा डेरिव्हेटिव्ह डी रो, प्लस रो घेतला कॉन्स्टंट, व्हीचा डेरिव्हेटिव्ह डी व्ही. आता काय करा तुम्ही, हे मायनस आहे तुम्ही इकडे घेऊन टाका, म्हणजे कोणती टर्म घ्या. सो डी व्ही बाय डी व्ही इंटू रो इक्वल टू, याला जर इकडे घेतलं तर ही टर्म काय होणार, मायनस इक्वल टू व्ही इंटू डी रो. हा मायनस, हा जो मायनस मी इथे ठेवला याला इथे ना कोणत्या एका साईडला. आता पहा तुम्ही, डी व्ही बाय व्ही इक्वल टू काय मिळते, मायनस डी रो बाय रो. सो डी व्ही बाय व्ही इक्वल टू मायनस डी रो बाय रो. म्हणून मी लिहिलं होतं डी व्ही बाय व्ही इक्वल टू मायनस डी रो बाय रो. समजलं का? त्याचा आपण बेसिक घेतला. आता पूर्ण प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करू. समजलं काय काय सांगितलं सगळं? मी तिकडे नोटमध्ये परत एकदा लिहून आपण याला नंतर याचं स्क्रीनशॉट वगैरे तुम्ही घेऊ शकाल. किती नंबरचा प्रॉब्लेम आहे? यस, 21. नीट लक्ष द्या. 21 नंबर. सगळ्यात पहिले काय लिहिलं आपण, मास ऑफ द बॉडी. मास बरोबर काय असणार, व्ही म्हणजे सॉरी, मास बरोबर काय असणार, व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी. सो मास ऑफ द बॉडी एम इक्वल टू व्ही इंटू रो. या फॉर्म्युल्याला काय करायचं आहे, डिफरन्शिएटिंग. बरोबर आहे. डिफरन्शिएट केलं तर एम मास आहे, मासचा डेरिव्हेटिव्ह काय होणार, वाय. कॉन्स्टंट, जी टर्म कॉन्स्टंट आहे ती बदलत नाही, जी बदलत नाही त्यामधला बदल किती, हा बदल. डिफरन्शिएट करणे म्हणजे डिफरन्स घेणे. डिफरन्स म्हणजे मास जर बदलत नाही तर मास मधला चेंज झिरो. आता इथे व्ही पण बदलतो, रो पण बदलतो, पण दोघांचा काय आहे, प्रोडक्ट. इथे काय वापरायचा, प्रोडक्ट रूल. म्हणून व्ही ला कन्सिडर केला आपण कॉन्स्टंट आणि रोचा डेरिव्हेटिव्ह काय होणार, डी रो, प्लस
आपण आता व्ही चा डेरिव्हेटिव्ह घेऊ डी व्ही, रो ला कन्सिडर केलं कॉन्स्टंट, बरोबर आहे. याला इंटरचेंज आपण केलं, तुम्हाला काय लिहिता येणार, डी व्ही इंटू रो इक्वल टू मायनस व्ही इंटू डी रो. यावरून तुम्हाला काय मिळालं, डी व्ही बाय व्ही इक्वल टू मायनस डी रो बाय रो, बरोबर आहे. समजलं का. आता सुरुवात किती आहे, रो नॉट, बरोबर आहे. सो इनिशियली किंवा इनिशियल डेन्सिटी म्हणू आपण, इनिशियली हा रो नॉट आहे आणि फायनल रो, डी रो बरोबर रो नॉट मायनस करायचं, डी रो आहे त्याला काय लिहायचं आपण, सो डी व्ही बाय व्ही इक्वल टू काय मायनस डी रो ला काय लिहायचं, रो मायनस रो नॉट अपॉन रो. समजलं का. ओके. प्रश्न बल्क मॉड्युलसचा. बल्क मॉड्युलस आपण बी ने दाखवला. बल्क मॉड्युलस काय सांगितलं होतं, एखाद्या बॉडीवर काय अप्लाय केलं, प्रेशर अप्लाय केल्यामुळे त्या बॉडीचं व्हॉल्यूम काय झालं, कमी. म्हणून बल्क मॉड्युलस मध्ये काय करतात, प्रेशर अप्लाय केलं डीपी, व्हॉल्यूम कमी झालं, कितीने कमी झालं, डीव्ही, ओरिजिनल किती होतं व्ही, तो डीव्ही बाय व्ही. परत मला इथे सांगा की जेव्हा तुम्ही प्रेशर अप्लाय करता, जर प्रेशर वाढवलं तर व्हॉल्यूम कमी होते, प्रेशर कमी केलं तर व्हॉल्यूम वाढते. परत ह्या दोन टर्म एकमेकांच्या ऑपोजिट आहे, डीव्ही बाय व्ही आणि पी. म्हणून इथे पण तुम्हाला काय टाकता येणार, मायनस साईन. ओके, समजलं. मायनस साईन काय आलं, व्हेन प्रेशर इन्क्रीजेस व्हॉल्यूम डिक्रीजेस. मग ही जर टर्म आपण इकडे घेतली तर ज्यावेळेस राईट हँड साईडची टर्म वाढते, लेफ्ट हँड साईडची टर्म कमी होते, म्हणून तिथे काय टाकलं आपण, मायनस साईन टाकलं. ओके. आता जिथे डीव्ही बाय व्ही आहे तिथे तुम्हाला काय लिहिता येणार, मायनस रो मायनस रो नॉट. हा सॉरी, रो नॉट पाहिजे होता. ओके. म्हणून काय करता येणार, इथे डीपी इक्वल टू, मला सांगा डीपी बरोबर काय असते, प्रेशर इक्वल टू एच रो जी. इथे हाईटच्या जागी काय दिलेलं आहे, वाय, आणि रो तुम्हाला घ्यावं लागेल, आता ओरिजिनलच घ्यावं लागेल, आणि इन टू जी, बरोबर आहे. तुम्ही म्हणाल किंवा हा रो एवढा का घेतला, कारण की वरतं रो कमी आहे, नंतर खाली रो वाढत झाला, पण आपल्याला मेन डेन्सिटी तेवढीच घ्यायची आहे. डीपीच्या जागी काय लिहिणार मी, वाय रो नॉट इन टू जी. डीव्ही बाय व्हीच्या जागी काय लिहिता येणार, रो मायनस रो नॉट अपॉन रो नॉट, बरोबर आहे. आणि म्हणून जर आपण आपल्याला काय विचारलं, काय काढायला सांगितलं, यस, रो काढलाय की बी बरोबर लिहिलाय, यस, रो इक्वल टू, बरोबर पहा, रो बरोबर दिलेला आहे का आपल्याला इन टर्म्स ऑफ बी. मग एक काम करू आपण, सध्या याला काय करू आपण, डीव्ही बाय व्ही ला काय करू आपण, डी रो बाय रो, आणि रो म्हणजे काय असेल, ओरिजिनल डेन्सिटी, आणि आज मग तर स्क्वेअर होऊन जाईल, स्क्वेअर झाला तर परत प्रॉब्लेम होऊन जाईल. पेपर दाखव मला, कोणता प्रॉब्लेम होतो, रो आपल्याला काढायचा आहे. ठीक, रो काढायचं आपण ठरवलं समजा यावरून, तर आपण या डी रोच्या जागी काय लिहू शकतो, रो मायनस रो नॉट अपॉन किती आहे, रो नॉट. ह्या टर्मला आपण इकडे घेऊ, सो रो मायनस रो नॉट अपॉन रो नॉट इक्वल टू काय लिहिता येणार, वाय इंटू रो नॉट इंटू जी अपॉन बी लिहिता येणार. पण आपल्याला काय काढायचं, रो काढायचं आहे. पहा, लक्ष द्या, या रोनी जर आपण डिव्हाइड केलं तर काय मिळेल, रो अपॉन रो नॉट मायनस 1 इक्वल टू वाय इंटू रो नॉट इंटू जी अपॉन काय लिहिता येणार, बी. हा 1 इकडे घ्या, प्लस 1 होणार, म्हणजे काय लिहिता येणार, रो बाय रो नॉट इक्वल टू 1 प्लस वाय इंटू रो नॉट इंटू जी अपॉन बी. आपल्याला रो काढायचं, रो इक्वल टू काय लिहिता येणार, रो नॉट 1 प्लस वाय इंटू रो नॉट इंटू जी अपॉन बी. पहा ऑप्शन मध्ये आहे का, 1 प्लस रो नॉट जी वाय अपॉन बी. कोणत्या ऑप्शन मध्ये आहे, बी ऑप्शन मध्ये. सो बी इज करेक्ट. आता लक्ष द्या इकडे पहा, तुम्ही जर आता ना ह्या प्रॉब्लेमचा विचार केला की कसं सोडवायचं एवढं सारं, तर मग तर काही गडबडच होऊन जाणार. पहिल्यांदा आपल्याला काय काढायचं आहे तुम्हाला, डीव्ही आणि व्ही आणि डी रो आणि रो यांच्यामधलं रिलेशन लक्षात राहील का, हे डीव्ही बाय व्ही इक्वल टू
मायनस डी रो बाय रो. कसं आलं सांगितलं, आणि इट इज जनरल एक्सप्रेशन. त्यासाठी की कुठल्या चॅप्टरची काही घ्यायची गरज नाही. एवढंच समजलं ना, हे तर सर्वांना माहिती आहे ना. मास इक्वल टू व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी. या इक्वेशनला काय केलं आपण, डिफरन्शिएट केलं. डिफरन्शिएट करणे म्हणजे काय, ज्या ज्या क्वांटिटी चेंज होत आहेत त्या क्वांटिटी मधला चेंज रिप्रेझेंट करत होतो आपण, बरोबर आहे. मास इक्वल टू व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी. मास बदलत आहे का, नो. मग मास मधला बदल किती, 0. आता व्हॉल्यूम बदलते आणि डेन्सिटी बदलते, दोन्ही बदलत आहेत. मग अशा वेळेस दोघांचा आहे प्रोडक्ट. अशा वेळेस एक टर्म वापरतात मॅथमेटिक्स मधली, त्याला म्हणतात प्रोडक्ट रूल. प्रोडक्ट रूल कसा वापरायचा, एका टर्मला कन्सिडर करायचं आणि दुसऱ्या टर्म मधला चेंज घ्यायचा, प्लस नेक्स्ट टाइम ज्याला पहिल्यांदा कॉन्स्टंट कन्सिडर केलं होतं त्यामधला चेंज घ्यायचा आणि दुसऱ्याला कॉन्स्टंट कन्सिडर करायचा. या दोन टर्म्स आहेत व्ही आणि रो. आपण व्ही ला कॉन्स्टंट कन्सिडर केलं आणि रो मधला चेंज किती घेतला, डी रो. नंतर आपण काय केलं की व्ही मधला चेंज किती घेतला, डी व्ही. रो ला कॉन्स्टंट कन्सिडर केलं आणि ही टर्म इंटरचेंज आपण करून टाकली. तुम्हाला काय म्हणलं, डीव्ही बाय व्ही इक्वल टू मायनस डी रो बाय रो. पहिला पॉईंट क्लिअर झाला. सो डीव्ही बाय व्ही इक्वल टू मायनस डी रो बाय रो. ज्या ज्या ठिकाणी बघा कसं काम पडेल, तुम्हाला गरज असेल डीव्ही बाय व्ही ची, दिलेलं असेल डी रो बाय रो, किंवा गरज असेल डी रो बाय रो ची, दिलेलं असेल डीव्ही बाय व्ही. म्हणून एक रिलॅक्स करायचं माइंडला की डीव्ही बाय व्ही जर माहित आहे तर डी रो बाय रो पण माहित आहे. सो डीव्ही बाय व्ही इज सेम ॲज डी रो बाय रो. म्हणजे जिथे डीव्ही बाय व्ही असेल तिथे काय करायचं, डी रो बाय रो मध्ये मायनस साइन. मायनस साइन काय दाखवते, व्हेन व्हॉल्यूम इन्क्रीजेस डेन्सिटी डिक्रीजेस, आणि व्हेन व्हॉल्यूम डिक्रीजेस डेन्सिटी इन्क्रीजेस. मग ज्या ज्या वेळेस दोन टर्मचं नेचर एकमेकांच्या अपोजिट असणार, इथे काय असणार, मायनस साइन. कुठलंही इक्वेशन असो, लेफ्ट हँड साईडला असलेली टर्म आणि राईट हँड साईडला असलेली टर्म, लेफ्ट हँड साईडची टर्म जर वाढत असेल आणि त्यावेळेस जर राईट हँड साईडची टर्म कमी होत असेल तर मध्ये काय टाकायचं, मायनस साइन. इट इंडिकेट्स अपोजिट नेचर ऑफ टू टर्म्स, बरोबर आहे. ज्यावेळेस व्हॉल्यूम कमी होते डेन्सिटी वाढते, म्हणजे ही टर्म कमी होते ती वाढते. नेचर एकमेकांच्या अपोजिट आहे म्हणून काय टाकलं, मायनस साइन. तुम्ही याला डायरेक्टली आता लक्षात ठेवलं तरी चालेल. सो डीव्ही बाय व्ही इक्वल टू मायनस डी रो बाय रो. ओके. आता इथे हेच तुम्हाला समजलं पाहिजे की डी रो काय, डी रो आहे चेंज इन डेन्सिटी. मग सुरुवातीला डेन्सिटी किती आहे, रो नॉट. नंतर किती झाली, रो. कोणताही चेंज कसा काढतात, चेंज इन हाईट, फायनल हाईट मायनस इनिशियल हाईट. चेंज इन वेलॉसिटी, फायनल वेलॉसिटी मायनस इनिशियल वेलॉसिटी. चेंज इन प्रेशर, फायनल प्रेशर मायनस इनिशियल प्रेशर. सिमिलरली चेंज इन डेन्सिटी, फायनल डेन्सिटी मायनस इनिशियल डेन्सिटी. मग सुरुवातीला डेन्सिटी किती होती, रो नॉट. नंतर किती झाली, रो. मग डी रो काय असेल, रो मायनस रो नॉट. फायनल डेन्सिटी मायनस इनिशियल डेन्सिटी. एनी चेंजेस फायनल मायनस इनिशियल, फायनल डेन्सिटी मायनस इनिशियल डेन्सिटी. तर हा झाला तो रो नॉट, आपण इथे लिहून टाकला, बरोबर आहे. म्हणून आपण काय केलं, आता इथे हाच फॉर्म्युला परत लिहिला. सो डीव्ही बाय व्ही बरोबर काय लिहिता येणार, मायनस डी रो बाय रो. पण डी रो ला काय लिहिलं, रो मायनस रो नॉट अपॉन रो नॉट. हा मिळाला तुम्हाला डीव्ही बाय व्ही. नंतर कुठे चला, बल्क मॉड्युलस. बल्क मॉड्युलस परत थोडंसं इमॅजिन करा की एखादा स्पिअर तुमच्याकडे आहे, त्यावर काय एक्झर्ट केलं, प्रेशर. प्रेशर एक्झर्ट केल्यामुळे त्याचं व्हॉल्यूम कमी होणार. तुम्हाला बल्क मॉड्युलस काढायचा. बल्क मॉड्युलस म्हणजे किती प्रेशर एक्झर्ट केल्यामुळे किती व्हॉल्यूम कमी होते ही दाखवणारी क्वांटिटी. कोणत्याही सबस्टन्सचा बल्क मॉड्युलस जो आहे तो काय असता, किती प्रेशर एक्झर्ट केलं असता किती व्हॉल्यूम कमी होते. सगळ्यात जास्त जे काय म्हणतो आपण की बल्क मॉड्युलस असतो कॉन्क्रीटचा. कॉलम मध्ये काय भरले जाते, कॉन्क्रीट भरले जाते ना. बिल्डिंगचे जे कॉलम्स आहेत त्याच्यामध्ये काय असते, कॉन्क्रीट असते. विटा काढून टाकल्या तरी बिल्डिंग पडते का, त्या कॉलमवर उभी राहते. कॉलमचा बल्क मॉड्युलस खूप जास्त असतो, त्याला बल्क स्ट्रेंथ म्हणतात. त्यावर इतकं सारं प्रेशर आहे. बघा इथे कॉलम्स आहेत, किती सारं प्रेशर असणार, बरोबर आहे. कित्येक ट्रक रेती गिट्टी सगळे वर चढवलेले आहेत, त्याच्यापासून बिल्डिंग तयार झाली, बरोबर आहे. पण तरी 1 mm सुद्धा ते कॉम्प्रेस्ड होत नाही. व्हॉट, कॉन्क्रीट. म्हणून हा बल्क मॉड्युलस त्या कामात पडतो की कुठला सबस्टन्स किती प्रेशर दिलं असता किती प्रमाणात कॉम्प्रेस्ड होतो ही दाखवणारी क्वांटिटी कोणती आहे, बल्क मॉड्युलस. मग ती काढायची कशी, किती प्रेशर अप्लाय केलं, डीपी. त्यामुळे किती व्हॉल्यूम बदललं, डीव्ही. मग डीव्ही इतकं व्हॉल्यूम बदललं, पण ओरिजिनल व्हॉल्यूम किती होतं, डीव्ही बाय व्ही. म्हणून बल्क मॉड्युलस कसं काढतात की जेवढं प्रेशर अप्लाय केलं ते लिहायचं, वर काय लिहिलं, डीपी. खाली काय लिहायचं, डीव्ही बाय व्ही. यालाच म्हणतात बल्क मॉड्युलस. पण परत पहा, जर प्रेशर वाढवलं तर व्हॉल्यूम कमी होणार. परत दोन टर्मचं नेचर एकमेकांच्या. वेन प्रेशर इन्क्रीजेस व्हॉल्यूम डिक्रीजेस.
बरोबर समजत आहे ना. वेन प्रेशर इन्क्रीजेस व्हॉल्यूम डिक्रीजेस. दोन टर्मचं नेचर जर एकमेकांच्या अपोजिट असेल तर मध्ये यस मायनस साईन टाकायचं. म्हणून इथे डीपी इथे काय टाकलं मायनस डीव्ही बाय व्ही. समजलं. हा झाला बल्क मॉड्युलस. आता जिथे डीव्ही बाय व्ही आहे तिथे काय लिहिलं आपण डीव्ही बाय व्हीला काय लिहिणार तुम्ही डी रो बाय रो. तुम्ही म्हणाल मायनस मायनस गेलं कुठे. इथे मायनस होतं आणि इथे मायनस होते. मायनस मायनस काय झाले कॅन्सल. म्हणून बरेचदा काय करतात की ही टर्म विदाऊट मायनस लिहिल्या जाते आणि ही टर्म विदाऊट मायनस लिहिल्या जाते आणि आन्सर तुम्हाला करेक्ट दिसेल. दोन्ही टर्म मध्ये करेक्ट रिप्रेझेंटेशन करताना मायनसची गरज असते. म्हणून तुम्ही डीव्ही बाय व्हीला काय लिहिलं डी रो बाय रो आणि डी रो बाय रोला काय लिहिलं रो मायनस रो नॉट अपॉन रो नॉट. ह्या टर्मला मी इकडे लिहिलं रो नॉटनी डिव्हाइड केलं. सो रो मायनस रो नॉट इथे काय येणार 1 इक्वल टू वाय इंटू रो नॉट इंटू जी अपॉन बी. हा 1 इकडे ट्रान्सफर केला. सो रो बाय रो नॉट इक्वल टू 1 प्लस वाय इंटू रो नॉट इंटू जी अपॉन बी. आपल्याला पाहिजे रो. हा रो नॉट इकडे ट्रान्सफर केला. सो आन्सर इज बी. समजलं का. तुम्ही जर आता म्हणत असाल की इतकं मोठा आहे नसं आहे तसं आहे तसं काहीच नाही. मला सांगा मेन पॉईंट कोणता आहे. पहिला पॉईंट कोणता आहे डीव्ही बाय व्ही इक्वल टू डी रो बाय रो विथ मायनस साइन. डी रो काय असतो फायनल डेन्सिटी मायनस इनिशियल डेन्सिटी. एक पॉईंट. दुसरा पॉईंट कोणता आहे बल्क मॉड्युलस बी इक्वल टू डीपी अपॉन डीव्ही बाय व्ही. डीपी प्रेशर म्हणजे काय एच रो जी. राहिला प्रश्न डीव्ही बाय व्ही. डीव्ही बाय व्ही ला काय लिहायचं डी रो बाय अरे डीव्ही बाय व्ही ला डी रो बाय रो. डी रो बाय रो ला काय लिहायचं रो मायनस रो नॉट अपॉन रो नॉट. समजलं का. तर बस त्याला सिम्प्लिफाय केलं तर तुम्हाला करेक्ट आन्सर मिळेल. म्हणून इथे सगळ्यात महत्वाचे जे आहेत 3 पॉईंट आहेत. पहिला पॉईंट आहे डीव्ही बाय व्ही इक्वल टू मायनस डी रो बाय रो. दुसरा पॉईंट आहे बल्क मॉड्युलसचा फॉर्म्युला डीपी इक्वल टू बी इक्वल टू डीपी अपॉन डीव्ही बाय व्ही. बरोबर. डीपी ला काय लिहायचं एच रो जी. संपला विषय. समजलं का. काय काय सांगितलं डीव्ही बाय व्ही इक्वल टू मायनस डी रो बाय रो. एक फॉर्म्युला. डी रो म्हणजे फायनल डेन्सिटी मायनस फायनल किती आहे रो. इनिशियल किती आहे रो नॉट. ओके. बल्क मॉड्युलसचा फॉर्म्युला बी इक्वल टू मायनस डीपी अपॉन डीव्ही बाय व्ही. डीव्ही बाय व्ही ला काय लिहायचं डी रो बाय रो. बरोबर आहे. आणि बस प्रॉब्लेम सॉल्व्ह होते. नेक्स्ट पेजवर. आणि बघा प्रॅक्टिस करताना ना तुम्ही जेवढ्या वेळा त्याला असं डोक्यात घ्याल तुम्हाला आणखी सोपं वाटायला लागेल. बघा समजा आता तुम्हाला प्रॅक्टिस म्हणून किंवा पेपरमध्ये सोडवायचं आहे. फटाफट काय लिहू शकता बी बरोबर काय असते डीपी अपॉन डीव्ही बाय व्ही. पहा लक्ष द्या. बी इक्वल टू डीपी काय असतो एच रो जी. याच्या जागी तुम्ही वाय लिहू शकता. डीव्ही बाय व्ही काय असते डी रो बाय रो. बरोबर आहे. सो बी इक्वल टू याच्या जागी काय लिहिणार वाय इनिशियल डेन्सिटी घ्यायची रो नॉट इन टू जी. चेंज इन डेन्सिटी काय लिहिणार रो मायनस रो नॉट. ओरिजिनल डेन्सिटी रो. बस झालं. एवढंच महत्वाचं आहे. पण ज्यावेळेस तुम्ही प्रॅक्टिस कराल किंवा लिहाल ना तुमच्या एवढ्या स्टेप्स आल्या पाहिजेत फक्त. जेवढं बोर्डवर लिहिलेलं आहे ना तेवढं जर डोक्यात घ्याल तुम्हाला तर कठीण वाटायला लागेल. लक्षात राहील. बी इक्वल टू डीपी अपॉन डीव्ही बाय व्ही. डीव्ही बाय व्ही ला काय लिहायचं डी रो बाय रो. डी रो ला काय लिहायचं रो मायनस रो नॉट अपॉन हा तर ओरिजिनल डेन्सिटी आहे. ओरिजिनल डेन्सिटीला काय लिहू आपण रो नॉट. बरोबर आहे. ही टर्म इकडे घेऊन टाका. समजलं का. एवढ्या स्टेप्स आहेत. चला आणखी आपल्या पेपरकडे येऊ आपण. चला पुढे. 25 पर्यंत आहे कोणाला काही प्रॉब्लेम. येस 24. ओके. पहा क्वेश्चन नंबर 24. पहा क्वेश्चन वाचून घ्या नीट. पहा काय म्हटलेलं आहे. अ बॉडी ऑफ डेन्सिटी D1 इज counterpoised by mg of weights of density counterpoised by mg of weights of density D2 in air of density D. ओके. त्याला बॅलन्स करण्यासाठी दुसरं एक वेट अटॅच केलं काउंटरपॉइज केलेलं आहे आणि त्या वेटची डेन्सिटी D2 आहे. त्याला एअर मध्ये ठेवलेलं आहे. देन ट्रू मास ऑफ द बॉडी इज. तुम्हाला काय विचारलं ट्रू मास विचारलं.
पहा काय मिनिंग निघेल, पहिले तर क्वेश्चनचं मिनिंगच काढता आलं पाहिजे. पहा पहिलं बॉडी ऑफ डेन्सिटी D1 इज काउंटरपॉइज्ड. काउंटरपॉइज्ड येस अपोजिट म्हणजे बॅलन्स केलं त्याला. बॅलन्स काउंटरपॉइज म्हणजे किंवा काउंटर पार्ट म्हणजे अपोजिट डायरेक्शननी बॅलन्स करणे, बरोबर आहे. सो इट इज काउंटरपॉइज बाय mg ऑफ वेट ऑफ डेन्सिटी D2 इन एअर ऑफ डेन्सिटी D, बरोबर आहे. देन ट्रू मास ऑफ द बॉडीज. पहा मी तुम्हाला काय सांगतो, इकडे लक्ष द्या. असा आपण विचार करू की एअर जे आहे एक प्रकारचं फ्लुइड आहे. एअर काय एक प्रकारचं फ्लुइड आहे आणि एअरची डेन्सिटी किती आहे D. बघा इथे आपण काय करतो, फ्लुइड म्हटलं म्हणजे फक्त लिक्विडच घेतो. तर समजण्यासाठी करा की हा एअर एक प्रकारचं फ्लुइड आहे, म्हणजे ही एअर आहे एक प्रकारचं फ्लुइड आहे. आणि इथे तुम्ही एक बॉडी ठेवली, ही एक बॉडी ठेवलेली आहे आणि या बॉडीचं वेट किती आहे mg. बॉडीचं वेट किती आहे mg. आता या बॉडीवर अपथ्रस्ट किती असेल, मीडियम कोणता आहे एअर. मग कुठल्याही फ्लुइड मध्ये ज्यावेळेस एखादी बॉडी इमर्स करतो आपण, त्या बॉडीवर काय ऍक्ट होतो, अपथ्रस्ट. हा अपथ्रस्ट असतो किती, यस व्ही रो जी. समजा असं इमॅजिन करा की बॉडी पूर्णपणे एअर मध्ये बुडालेली आहे आणि या बॉडीचं व्हॉल्यूम आहे व्ही. तर अपथ्रस्ट काय असणार, व्ही रो जी. व्हॉट इज रो. ज्या लिक्विड मध्ये बॉडी इमर्स केली असेल, ज्या फ्लुइड मध्ये बॉडी इमर्स केली असेल त्या फ्लुइडची डेन्सिटी. पण ही बॉडी कुठल्या फ्लुइड मध्ये इमर्स केलेली आहे, एअर. म्हणजे इथे रो काय असणार, एअरची. समजून आलं का तुम्हाला. एक बॉडी आहे, बरोबर आहे, आणि या बॉडीची डेन्सिटी किती आहे, हे बॉडी आहे, या बॉडीची डेन्सिटी किती आहे D1 आहे. दुसरी कुठली तरी बॉडी, त्याला काउंटरपॉइज करण्यासाठी काय अटॅच केलं, एक वेट अटॅच केलं. वेट किती आहे mg आणि त्या वेट mg, त्या वेटची डेन्सिटी किती आहे, हे ज्या मटेरियल पासून हे वेट बनलेलं आहे त्या मटेरियलची डेन्सिटी किती आहे D2. आणि हे वेट कुठे ठेवलेलं आहे, एअर मध्ये ठेवलेलं आहे. मग या वेटवर एअर काय एक्झर्ट करणार, अपथ्रस्ट. अपथ्रस्ट किती असतो, व्ही रो जी. रो कोण, ज्या फ्लुइड मध्ये बॉडी सस्पेंड केली असेल त्या फ्लुइडची डेन्सिटी. पण इथे कुठल्या फ्लुइड मध्ये बॉडी सस्पेंड केलेली, एअर. इथे एअरची डेन्सिटी. एअरची डेन्सिटी कशाने दाखवायची, D ने. मला सांगा मग नेट वेट किती झालं, या बॉडीचं वेट किती आहे mg. या mg मधून अपथ्रस्ट काय करावं लागेल, ते झालं नेट वेट. आणि तेवढं वेट ह्या बॉडीचं असेल काउंटरपोज करण्यासाठी. म्हणजे एक बॉडी आहे, या बॉडीची डेन्सिटी आहे D1 आणि या बॉडीला बॅलन्स करण्यासाठी एक वेट अटॅच केलेलं आहे. हे झालं काउंटरपॉइज. काउंटरपॉइज म्हणजे या बॉडीचं जेवढं वेट असेल इकडलं वेट तेवढंच आहे, बरोबर आहे. मग इथलं नेट वेट काढताना तुम्ही काय करणार, mg मधून अपथ्रस्ट मायनस करणार. जेवढं या बॉडीचं वेट असेल तेवढंच या बॉडीचं वेट असेल, बरोबर आहे. या बॉडीची डेन्सिटी किती आहे D आहे. आणि देन तुम्हाला काय विचारलं, ट्रू मास ऑफ द बॉडी. ही जी बॉडी आहे पहिली बॉडी, या बॉडीचं ट्रू मास विचार. मी परत एक वेगळी डायग्राम काढतो समजण्यासाठी. पहा इथे ही एक बॉडी आहे, या बॉडीचं ट्रू मास आहे m नाही म्हणू आपण, m डॅश म्हणू. या बॉडीचं ट्रू करायचं आहे, काउंटरपॉइज करायचं आहे, बॅलन्स करायचं आहे. बॅलन्स करण्यासाठी काय केलंय, तुम्ही एक तराजू घेतला. हा तराजू आहे, याच्या एका साईडला काय अटॅच केलं, बॉडी अटॅच केली. दुसऱ्या साईडला एक वेट अटॅच केलं. आणि वेट किती अटॅच केलं, mg. पण हे वेट mg आहे, पण हे कशामध्ये ठेवलेलं आहे, एअर. या वेटवर काय एक्झर्ट करणार, अपथ्रस्ट. मला सांगा राईट हँड साईडचा नेट वेट काढताना या mg मधून अपथ्रस्ट मायनस करणार, तेवढं वेट या बॉडीचं असेल. ही बॉडी एअर मध्ये वगैरे असं काही म्हटलेलं नाही, याला काउंटरपॉइज करण्यासाठी ही बॉडी लावलेली आहे. समजलं का, दोन बॉडीज आहेत. एका बॉडीला तुम्हाला आयसोलेटेड घ्यायचं, एखाद्या बॉक्समध्ये आहे जिथे एअर नाही आहे. कोणती बॉडी, पहिली बॉडी, बरोबर. याला काउंटरपॉइज करण्यासाठी हा एक तराजू आहे, याला काउंटरपॉइज करण्यासाठी दुसरं एक वेट अटॅच केलं. वेट किती आहे mg. आणि पण हे वेट कुठे आहे, एअर मध्ये. एअर काय एक्झर्ट करणार, अपथ्रस्ट. म्हणून नेट वेट काढताना mg मधून अपथ्रस्ट मायनस करणार. आता इकडलं नेट वेट किती झालं, mg मायनस अपथ्रस्ट. आणि इकडलं नेट किती झालं, m डॅश g. या दोघांना काय करायचं, इक्वेट, बॅलन्स. समजलं का. लेफ्ट हँड साईडला कोणती बॉडी आहे, हॅव्हिंग मास m डॅश. म्हणजे लेफ्ट हँड साईडचं वेट किती झालं, m डॅश g. इथे एअर वगैरे कन्सिडर केली नाही. याला काउंटरपॉइज करण्यासाठी इकडे काय लावलं, एक बॉडी अटॅच केलं किंवा वेट अटॅच केलं. वेट किती आहे mg. पण हे वेट कुठे ठेवलेलं आहे, एअर मध्ये. पण एअर काय एक्झर्ट करणार,
ऑफ थ्रस्ट, त्यामुळे हे वेट कमी होणार. कितीने कमी होणार? जेवढा ऑफ थ्रस्ट असेल. मग इकडलं नेट वेट काढताना एम जी मधून ऑफ थ्रस्ट मायनस करा. मग राईट हँड साईडचं नेट वेट किती? एम जी मायनस ऑफ थ्रस्ट. ऑफ थ्रस्ट म्हणजे व्ही रो जी. आणि लेफ्ट हँड साईडचं वेट किती? एम डॅश इंटू जी. या दोघांना काय करा? इक्वेट करा. पॉईंट समजला का? हा घेतला तराजू. इथे काय बांधला? एक वेट. वेट किती आहे? एम डॅश. एम डॅश इतकं वेट आहे. आणि हे व्हॅक्युम मध्ये वगैरे आहे असं काहीतरी इमॅजिन करा. समजलं? मग राईट हँड साईडचं वेट किती झालं? एम डॅश जी. बरोबर आहे. पण ह्या वेटमुळे हे तर असं झालं. मग याला काउंटर पॉइज करायचं, बॅलन्स करायचं, त्यासाठी दुसरं इकडे वेट लावलं. हे जे दुसरं वेट लावलं, किती वेट लावलं? एम जी. पण हे वेट एखाद्या लिक्विडमध्ये ठेवतील. पण ते लिक्विडमध्ये न ठेवता त्याला कशामध्ये ठेवलं? एअरमध्ये ठेवलं. जर वेट व्हॅक्यूम मध्ये असतं तर वेट किती झालं असतं? एम जी. फ्लुइड मध्ये ठेवल्यामुळे त्यावर काय एक्झर्ट झाला? अपथ्रस्ट. म्हणून इथलं नेट वेट काढताना त्या एमजी मधून अपथ्रस्ट मायनस करा. आता ते बॅलन्स झाले. बॅलन्स झाले म्हणजे राईट हँड साईडचं वेट आणि लेफ्ट हँड साईडचा नेट फोर्स काय करा? इक्वेट करा. समजलं का? समजलं का? आता बोर्डवर करून पाहू आपण. लक्ष द्या, ही डायग्रामच तुम्ही डोळ्यासमोर घ्या. हे तराजू आहे, याला बॅलन्स केलं. इथलं वेट किती आहे? एम डॅश जी. पण हा सेक्शन थोडासा आपण वेगळा ठेवला. इथे वेट किती अटॅच केलं? एम जी. पण हे कशामध्ये अटॅच केलं? एअर मध्ये. एअर काय एक्झर्ट करणार? ऑफ थ्रस्ट. ऑफ थ्रस्ट काय असणार? व्ही रो डेन्सिटी ऑफ एअर इंटू जी. व्ही म्हणजे याच बॉडीचं व्हॉल्यूम. व्हॉल्यूम त्याच बॉडीचं. व्ही इंटू डेन्सिटी ऑफ एअर किती दिलेली आहे? डी. इंटू काय करणार? जी. म्हणून इथला नेट फोर्स काढताना काय करणार? एफ डॅश इक्वल टू या एम जी मधून हा व्ही डी जी काय केला? मायनस केला. हे काय झालं? राईट हँड साईडचं वेट. लेफ्ट हँड साईडचं वेट काय असणार? एम डॅश इंटू जी. म्हणजे बॅलन्स झालेलं आहे. बॅलन्स झालेलं म्हणजे दोघांना काय करा? इक्वेट करा. समजलं? लेफ्ट हँड साईडला वेट किती? एम डॅश इंटू जी. राईट हँड साईडला ऍक्च्युअल जोडलेलं वेट एम जी. अपथ्रस्ट किती? व्ही रो जी. पण रो काय आहे? एअरची डेन्सिटी कशाने दाखवलेली आहे? डी ने. सो व्ही डी जी. याला काय करायचं? एमजी मधून मायनस. नेट वेट काढताना एमजी मधून व्ही डी जी काय करा? मायनस करा. आता बघा आपण काय करू. लेफ्ट हँड साईडचं वेट किती झालं? एम डॅश जी. आपल्याला हे मास काढायचं फक्त एम डॅश. ठीक आहे. एम डॅश जी इक्वल टू राईट हँड साईडचं वेट किती झालं? एम जी मायनस व्ही डी इंटू जी. ओके. आता जी जी काय होणार? कॅन्सल. इथे काय राहिलं? एम डॅश. इथे मास एम मायनस व्ही इंटू डी. मला सांगा, ही जी पहिली बॉडी आहे या बॉडीची डेन्सिटी किती आहे? D1. बरोबर आहे. त्या मासला काय लिहिणार? व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी D1. पण आपल्याला मासच काढायचा आहे. ओके. आणि ही जी दुसरी जी आहे, या दुसरी जी बॉडी अटॅच केली त्याची डेन्सिटी किती आहे? D2. बरोबर आहे. इथे काय करणार? मासला व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी. मासला लिहू व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी. हा मास मासला लिहू आपण व्हॉल्यूम इंटू. अच्छा, म्हणजे मास आहे का त्याच्यामध्ये? ओके ओके. तर मग मास दिलं असेल तर आपण मासला एमच लिहू. आणि हे जे सेकंड व्हॉल्यूम आहे या व्हॉल्यूमला काय लिहिता येणार? तर डेन्सिटी इक्वल टू काय लिहित असतो आपण? मास अपॉन व्हॉल्यूम. तर व्हॉल्यूम बरोबर काय असणार? मास अपॉन डेन्सिटी. ओके. मग सेकंड बॉडी जी आहे त्याचा मास किती आहे? एम. आणि डेन्सिटी किती आहे? D2. आणि इथे काय करणार? डी. सो एम डॅश इक्वल टू काय करणार? इथे एम कॉमन काढा. 1 मायनस डी बाय D2. आहे का? पहा, आहे का? मला सांगा, तुम्ही कोणत्या फॉर्म्युल्यात बसून राहिलं प्रॉब्लेम? एक फॉर्म्युला पाठ केला आणि प्रॉब्लेम सोडवता आलं, ते गेले 10-15चे दिवस किरकोळ प्रॉब्लेम. एकही याच्यामध्ये बसत नाही, फॉर्म्युल्यामध्ये बसत. तुम्हाला समजलंच पाहिजे प्रॉब्लेम. पॉइंट क्लिअर झाला? काय केलेलं आहे? काउंटर पोज केलेला आहे. म्हणजे एक तराजू घेतलेला आहे. त्याच्या एका साईडला एक बॉडी अटॅच केली. त्या बॉडीचं मास किती आहे? एम डॅश. तर वेट किती झालं? एम डॅश जी. त्याच्या दुसऱ्या आर्मला काय अटॅच केलं? वेट किती आहे? एम जी. पण ते फ्लुइड मध्ये आहे. ते एखाद्या लिक्विड मध्ये येऊ शकते, फक्त इथे एअर मध्ये घेतलेलं आहे. बरोबर आहे. मग ते वेट किती आहे? एम जी. पण ते कुठे आहे? एअर मध्ये किंवा कुठल्याही फ्लुइड मध्ये. ते फ्लुइड त्यावर काय एक्झर्ट करत आहे? अपथ्रस्ट. अपथ्रस्ट असतो किती? व्ही रो जी. पण नेट वेट कसं काढणार? वेट मधून अपथ्रस्ट मायनस. मग राईट हँड साईडचं नेट वेट किती झालं? एम जी मायनस व्ही रो जी. पण रोच्या जागी डी घेतलेला आहे. मला सांगा, लेफ्ट हँड साईडचं वेट किती आहे? एम डॅश जी. राईट हँड साईडचं वेट किती आहे? एम जी मायनस व्ही रो जी किंवा व्ही डी जी. पण काउंटर पॉइज झालेला आहे. काउंटर पॉइज झालेला म्हणजे तराजू बॅलन्स झालेला आहे. तराजू बॅलन्स झाला म्हणजे दोन्ही साईडचे फोर्सेस
बॅलन्स झालेल्या दोन्ही साईडचे फोर्सेस बॅलन्स त्या दोघांना इक्वेट केलं. लेफ्ट हँड साईडला काय आलं एम डॅश जी, राईट हँड साईडला एम जी मायनस व्ही डी जी. ओके, आता इन टर्म्स ऑफ एम दिलेला आहे म्हणून आपण व्हॉल्यूमला काय डेन्सिटी बरोबर काय असते मास अपॉन व्हॉल्यूम, व्हॉल्यूम बरोबर काय असणार मास अपॉन डेन्सिटी. पण डेन्सिटी रो नाही आहे, डेन्सिटी कोणाची मास, मास त्या बॉडीचा आहे ना, तर डेन्सिटी सुद्धा बॉडीचीच लागेल. बॉडीची डेन्सिटी किती आहे D2 आहे, सेकंड बॉडीची डेन्सिटी D2 आहे. तो एम अपॉन काय लिहिलं D2. राईट हँड साईडला जे लिहिलेलं आहे तो फक्त फॉर्म्युला आहे म्हणून जो व्ही आहे त्या व्हीच्या जागी काय लिहिलं मी एम अपॉन D2. एम कॉमन काढला, एम कॉमन काढला तर एम डॅश इक्वल टू एम इंटू 1 मायनस डी बाय D2. समजलं? आता मला सांगायच्यामध्ये नवीन काही आहे का? फक्त ना तुम्हाला प्रॉब्लेम्स मध्ये ज्या सिच्युएशन्स दिलेल्या असतील त्यांना बरोबर समजून घेता आलं पाहिजे. म्हणून मी नेहमी म्हणत राहतो की तुम्हाला क्वेश्चन खूप चांगल्या तऱ्हेने समजला पाहिजे. क्वेश्चन समजला तर आन्सर काढता येणार. मला सांगा याच्यामध्ये एकही नवीन टर्म नाही आहे. वेट सर्वांना माहिती आहे एमजी बरोबर. ऑप्थरस तुम्हाला मी सुरुवातीलाही सांगितलं, कालच्या पिरियडलाही सांगितलं, आतापर्यंत आपण फक्त दोनच फॉर्म्युले शिकलो. एक प्रेशर पी इक्वल टू एच रोजी, दुसरा ऑप्थरस्ट इक्वल टू व्ही रोजी. जेवढेही काही प्रॉब्लेम असतील ना या डीपीपी मध्ये किंवा या दोनच फॉर्म्युल्यावर बेस्ड आहेत, याच्या पलीकडे काहीच नाही आहे. फक्त हे बल्क मॉड्युलस वगैरे असा एखादा नंतरच्या चॅप्टर मधला फॉर्म्युला येऊ शकतो मध्ये. समजलं? त्याचा स्क्रीनशॉट वगैरे तुम्हाला भेटून जाईल नंतर. मोडल्याने जात आहे सिन्स P इक्वल टू एम बाय D2. एक लक्षात घ्या, हे सर्व प्रॉब्लेम की तुमच्या कॅपॅसिटीच्या वरचे नाही आहेत, फक्त ना तुम्हाला त्याची प्रॅक्टिस नाही आहे तेवढी. यस, काय दिलेलं आहे डी दिलेला आहे. मी परत एकदा पाहून उद्या सांगून देईल मग काही असेल तर. ठीक आहे, 25 पर्यंत सांगा. 25 पर्यंत, पुढे 30 पर्यंत, 26. ओके बघा, क्वेश्चन नंबर 26 लक्ष द्या. काही जर चुकलं ना तर ते क्वेश्चन मधलं मिनिंग चुकीचं काढल्यामुळे चुकू शकते, बाकी काही नाही. पहा, अच्छा, म्हणणं आहे की अपथ्रस्ट दोन्हीकडे घेतला. तसे आपण ना मनाने चिकडली बॉडी व्हॅक्यूम मध्ये घेतली होती, पहिलीवाली बॉडी. दोन्हीकडे अपथ्रस्ट जर घेतला तर मग इकडली लेफ्ट हँड साईडची जी बॉडी आहे त्याचं व्हॉल्यूम जर व्ही घेतलं तर त्या व्हॉल्यूमला तुम्हाला इन टर्म्स ऑफ डेन्सिटी एक्सप्रेस करते. समजलं का काय बोललेत? तर प्रॉब्लेम मध्ये दोन्ही साईडला अपथ्रस्ट घेतलं. आपण काय केलं, मनाने एका साईडला काउंटरपॉइज केल्यामुळे व्हॅक्यूम मध्ये घेतलं, दुसऱ्या साईडला एअर मध्ये घेतलं. आता काय करा, तुम्हीच करून पाहायचं, दोन्ही साईडला अपथ्रस्ट घ्यायचं. मला सांगा मग इकडला अपथ्रस्ट किती होणार? परत इथलं वेट किती आहे त्या अगोदरच्या प्रॉब्लेम मध्ये? राईट हँड साईडचं वेट किती आहे एम डॅश जी, आणि अपथ्रस्ट घ्यायचं. अपथ्रस्ट किती असणार? व्ही रोजी. फक्त व्ही काय असणार? मास अपॉन डेन्सिटी. तिथे सांगून टाकतो मी तुम्हाला बोर्डवर. दोन्ही साईडला लक्ष द्या, दोन्ही साईडला जर अपथ्रस्ट घेतला तर काय होईल पहा. इकडे पहा, बोर्डवर लक्ष द्या. इथलं मास किती आहे? एम डॅश जी. इथलं मास किती आहे? एम जी. काउंटरपॉइज झाले. इथे काय आहे? अपथ्रस्ट. इथे काय आहे? अपथ्रस्ट. इथला अपथ्रस्ट काय असणार? व्ही डॅश, म्हणजे कारण की याचा मास एम डॅश आहे तर व्हॉल्यूम किती असणार? व्ही डॅश. याचं व्हॉल्यूम किती आहे? व्ही. इथला अपथ्रस्ट किती असणार? व्ही डॅश डेन्सिटी ऑफ एअर इन टू जी. इथे अपथ्रस्ट किती असणार? व्ही डेन्सिटी ऑफ एअर इन टू जी. मला सांगा इथला नेट फोर्स किती होणार? F1 इक्वल टू एम डॅश जी मायनस व्ही डॅश डी इन टू जी. इथला नेट फोर्स किती होणार? F2 इक्वल टू एम जी मायनस
व्ही डी इंटू जी, बरोबर आहे. काउंटरपॉइज झाले म्हणजे दोन्ही फोर्सेस काय झाले, बॅलन्स झाले. दोन्ही फोर्सेस समजलं ना, दोन्ही फोर्सेस झाले. दोन्ही फोर्सेस जर आपण बॅलन्स केले तर काय करता येणार आपल्याला, इथेच करू आपण. म्हणजे काय लिहिता येणार, एम डॅश जी मायनस व्ही डॅश डी इंटू जी इक्वल टू एम जी मायनस व्ही डी इंटू जी. आता तुम्हाला व्हॉल्यूम दिलेलं नाहीये, तर व्हॉल्यूमला तुम्ही काय लिहिणार, मास अपॉन डेन्सिटी. म्हणून करणार तुम्ही व्ही डॅशला मास एम डॅश अपॉन डेन्सिटी पहिल्या बॉडीची, आणि पहिल्या बॉडीची डेन्सिटी किती आहे D1, दुसऱ्या बॉडीची डेन्सिटी किती आहे D2. हे जे एअर आहे या एअरची डेन्सिटी किती आहे D. म्हणून तुम्ही व्ही डॅशच्या जागी काय करणार, एम डॅश इंटू जी मायनस व्ही डॅशला काय लिहिणार, एम डॅश इंटू डेन्सिटी D1, बरोबर आहे, इंटू डी इंटू जी. ओके. आणि इथे काय करणार, एम इंटू जी मायनस व्ही ला काय लिहिणार, व्हॉल्यूमला मास अपॉन डेन्सिटी. पण सेकंड बॉडीची डेन्सिटी किती आहे D2 इंटू डी इंटू जी. कॉमन काढून कॅन्सल काय करता येईल, इथे एम डॅश कॉमन काढता येणार, जी कॅन्सल होणार राईट हँड साईड. इथे एम डॅश जर कॉमन काढला तर काय मिळेल तुम्हाला, एम डॅश इक्वल टू 1 मायनस डी बाय D1. सो डी बाय D1 इक्वल टू जी तर कॅन्सल झाला, इथे एम कॉमन काढा. एम जर तुम्ही कॉमन काढला इथे काय मिळेल, 1 मायनस डी बाय D2. ओके. आणि तुम्हाला काय काढायचं आता, एम डॅश काढायचं आहे. एम डॅश काढायचं आहे तर आपल्याला एम डॅश इक्वल टू एम इंटू इथे वर काय राहणार 1 मायनस डी बाय D2, खाली काय राहणार 1 मायनस डी बाय D1. या फॉर्म मध्ये आहे की सिम्प्लिफाय केलेलं आहे, असं पण कर, समजलं का. मग तिथे दोन्ही साईडला एअर घेतलेली आहे. मला वाटतं आयडिया तुमच्या क्लिअर होऊन राहिल्या असतील, समजलं का. म्हणजे सरळ सरळ काय करायचं होतं, दोन्ही साईडला वेटही घ्यायचं, अपथ्रस्टही घ्यायचं. नेट वेट काढताना वेट मधून अपथ्रस्ट, मग जेवढा राईट हँड साईडला तेवढाच लेफ्ट, दोघांना काय करा, इक्वेट करा. जिथे व्हॉल्यूम आहे तिथे काय लिहा, डेन्सिटी इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम, तर व्हॉल्यूम इक्वल टू मास अपॉन डेन्सिटी. मग पहिल्या बॉडीचं मास एम डॅश आणि डेन्सिटी D1, दुसऱ्या बॉडीचं मास एम तर डेन्सिटी D2. जी कॉमन काढा, एम डॅश एम कॉमन काढा, प्रॉब्लेम समजलं का. काहीच नाही वेगळं या प्रॉब्लेम. किती टाइम झाला, ओके. एक प्रॉब्लेम सोडवू तरी आपण. सांगा पुढे कुठला प्रॉब्लेम, 26. चला एक एवढा प्रॉब्लेम करू आपण 26. पहा, रेक्टँग्युलर ब्लॉक 5 सेंटीमीटर बाय 5 सेंटीमीटर बाय 10 सेंटीमीटर इन साइज. इमॅजिन करा एक रेक्टँग्युलर ब्लॉक आहे, लेंथ किती आहे 5 सेंटीमीटर, लांबी रुंदी 5 सेंटीमीटर आणि हाईट किती आहे 10. येतो डोळ्यासमोर 5 सेंटीमीटर 5 सेंटीमीटर असं आहे, खाली 10 सेंटीमीटर. बॉक्स येथून डोळ्यासमोर 5 सेंटीमीटर 5 सेंटीमीटर स्क्वेअर तयार झाला वर, आणि खाली किती आहे 10 सेंटीमीटर तुमच्या डोळ्यासमोर आला असेल. इज फ्लोटिंग इन वॉटर विथ 5 सेंटीमीटर साइड व्हर्टिकल. आणि हा बॉक्स फ्लोट होत आहे, आणि या ब्लॉकची 5 सेंटीमीटर वाली साइड जी आहे ती व्हर्टिकल आहे. म्हणजे ब्लॉक जो आहे तो असा फ्लोट होत आहे की असा, 5 सेंटीमीटर साइड व्हर्टिकल आहे म्हणते, 5 सेंटीमीटर साइड व्हर्टिकल. मला सांगा तुम्ही जर असा ब्लॉक तयार केला, हे समजलं पाहिजे यार. इकडे पहा, हा झाला एक ब्लॉक, ही साइड आहे 5 सेंटीमीटर 5 सेंटीमीटर तुमच्या समोरची, आणि ही लेंथ वाली किती आहे 10 सेंटीमीटर. आता तुम्ही जर ब्लॉकला असं घेतलं तर मग 5 सेंटीमीटर साइड व्हर्टिकल होते का, सर्व 5 सेंटीमीटर साइड काय झाल्या, हे वरची साइड 5 सेंटीमीटर आहे ना, असं ठेवलं वॉटरमध्ये तर 5 सेंटीमीटर काय साइड झाली हॉरिझॉन्टल. इथे काय म्हटलं 5 सेंटीमीटर साइड काय झाली व्हर्टिकल. त्या ब्लॉकला असं वॉटरमध्ये इमर्स केलं असणार, म्हणून मी म्हटलं होतं असा म्हणजे उभा, असा म्हणजे आडवा. तो कसा सस्पेंडेड असेल तो वॉटरमध्ये, आडवा सस्पेंडेड असेल, जेणेकरून 5 सेंटीमीटर साइड काय होणार व्हर्टिकल होईल. समजलं का. ओके. तर इफ इट इज फ्लोट्स विथ 10 सेंटीमीटर साइड व्हर्टिकल, व्हॉट विल बी द चेंज ऑकर इन द लेवल ऑफ वॉटर. तुम्हाला काय विचारलं, वॉटर मधल्या लेवल मधला चेंज विचारला. तर पहिल्यांदा कोणती साइड व्हर्टिकल आहे 5 सेंटीमीटर, म्हणजे ब्लॉक असा ठेवलेला आहे, असं ठेवल्यामुळे बरोबर आहे. आणि नंतर या ब्लॉकला कसं ठेवलं
उभं ठेवलं, तुम्हाला काय विचारलं? चेंज इन वॉटर लेवल. वॉटर लेवल मधला चेंज. कोण सांगेल? का बरं? एक मिनिट पहा, मला सांगा, पहिले प्रॉब्लेम समजलं का? पहिल्यांदा एक ऑब्जेक्ट आहे, असं समजा एक सिलेंडर आहे. इकडे पहा, एक सिलेंडर आहे. सिलेंडर घेऊ आपण असा. एक सिलेंडर आहे. तो सिलेंडर सुरुवातीला कसा ठेवला? असा ठेवला आडवा वॉटरमध्ये. काय होणार? वेट इज बॅलन्स्ड बाय अपथ्रस्ट. वेट इज बॅलन्स्ड बाय अपथ्रस्ट. आणि त्या बॉडीचं वेट काय होणार? कमी होणार. कितीनी? अपथ्रस्टने. पण बॉडी फ्लोट होत आहे. नंतर त्या सिलेंडरला कसं ठेवलं? व्हर्टिकल. अगेन वेट इज बॅलन्स्ड बाय अपथ्रस्ट. मग बॉडीचं व्हॉल्यूम तुम्हाला वेगवेगळे दिसेल. पहिल्या केसमध्ये असं वाटेल की जास्त बॉडी वॉटरमध्ये इमर्ज झालेली आहे, आणि दुसऱ्या केसमध्ये वाटेल बराचसा सिलेंडर वॉटरच्या बाहेर आहे. पण मला सांगा, वेट इज बॅलन्स्ड बाय अपथ्रस्ट. जेवढं वेट, बॉडी जर तरंगत आहे तर जेवढं वेट तेवढाच. मग मला सांगा, पहिल्या केसमध्ये आणि दुसऱ्या केसमध्ये वेट बदललं का? मग अपथ्रस्ट बदलला का? मग अपथ्रस्ट जर बदलत नसेल तर अपथ्रस्ट किती असतो? व्ही रो जी. रो तर तोच आहे आणि जी तोच आहे. तो जी रो जी बदलला नाही तर व्ही बदलेल का? याचा अर्थ पहिल्या वेळेस जेवढं डिस्प्लेस केलं होतं दुसऱ्या वेळेसही डिस्प्लेस केलं, आणि व्हॉल्यूम जर सारखंच डिस्प्लेस केलं तर लेवलमध्ये फरक पडणार नाही. परत एकदा सांगतो, एक ऑब्जेक्ट कन्सिडर करा तुम्ही की ज्याला लेंथ जास्त आहे आणि हाईट, म्हणजे काय म्हणून आपण एक सिलेंडर कन्सिडर करा, किंवा एक तुम्ही रेक्टँग्युलर ब्लॉक कन्सिडर करा. बरोबर आहे. ज्याची थिकनेस कमी आहे आणि लेंथ जास्त आहे. त्या ब्लॉकला सुरुवातीला कसं ठेवलं? हॉरिझॉन्टल. तो ब्लॉक त्या वॉटरमध्ये काय होत आहे? तरंगत आहे. तरंगत आहे याचा अर्थ वेट इज बॅलन्स्ड बाय अपथ्रस्ट. वाय? समजा जर का अपथ्रस्ट कमी पडला असता तर ती बॉडी वॉटरमध्ये बुडून गेली असती. बॉडी फ्लोटिंग आहे. बॉडी फ्लोटिंग आहे. बॉडीला खाली बुडवणारं कोण आहे? बॉडीला खाली बुडवणारं कोण आहे? वेट. आणि बॉडीला वर ढकलणारं कोण आहे? अपथ्रस्ट. पण बॉडी तरंगत आहे, याचा अर्थ वेट जास्त आहे की अपथ्रस्ट? सेम आहेत. वेट जास्त असतं तर बॉडी बुडाली असती, अपथ्रस्ट जास्त असतं बॉडी उडाली असती. एक तर बुडाली असती किंवा उडाली असती. ना तर बॉडी बुडत ना तर बॉडी उडत. याचा अर्थ काय झालं? वेट इज बॅलन्स बाय अपथ्रस्ट. बरोबर आहे. दुसऱ्या केसमध्ये बॉडीला व्हर्टिकल ठेवलं, अगेन बॉडी तरंगत आहे, अगेन वेट इज बॅलन्स्ड बाय अपथ्रस्ट. सो व्हेनेवर बॉडी इज फ्लोटिंग, वेट इज बॅलन्स्ड बाय अपथ्रस्ट. पण बॉडी तर एकच आहे ना. केसमध्ये जेवढं वेट असेल दुसऱ्या केसमध्ये वेट तेवढंच आहे. वेट तेवढंच आहे तर अपथ्रस्ट सुद्धा अपथ्रस्ट तेवढाच आहे, तर डिस्प्लेस होणारा व्हॉल्यूमही तेवढंच आहे. डिस्प्लेस होणारा व्हॉल्यूम तेवढंच आहे तर लेवल बदलणार नाही. लेवल केव्हा बदलू शकते? जेव्हा व्हॉल्यूम बदलेल. सो इन बोथ केस वेट इज सेम, सो अपथ्रस्ट इज सेम. सो ॲज अपथ्रस्ट इज सेम, व्हॉल्यूम डिस्प्लेस इज. बॉडी ज्यावेळेस वॉटरमध्ये बुडवणार, व्हॉल्यूम का होणार? डिस्प्लेस होणार, आणि ती लेवल आजूबाजूला वाढेल. मग प्रत्येक पहिल्या वेळेस जेवढी लेवल वाढली असेल दुसऱ्या वेळेसही वाढली. म्हणजे काय? म्हणजे एका कंटेनरमध्ये वॉटर आहे आणि बॉडी वॉटरमध्ये टाकायच्या अगोदर लेवल तुम्ही पाहिली. जशी बॉडी तुम्ही वॉटरमध्ये टाकाल लेवल काय होणार? राईज होणार. समजलं ना? मग पहिल्या केसमध्ये जेवढी लेवल राईज होणार दुसऱ्या केसमध्येही तेवढीच लेवल राईज होणार. त्यामुळे वॉटर लेवलमध्ये फरक पडणार नाही. इज दॅट क्लिअर? ओके. तर रिमेनिंग आपण उद्या पाहून, उद्या पुढचे जे कंटेंट आहे त्यालाही सुरुवात. ज्यांच्याकडे फीस शिल्लक राहिलेली बाकी आहे त्यांनी जमा करायचे उद्या. ठीक आहे. चलो. समझ में आया? तेरे तू पहिल्यांदा आला ना?